ए हुकुमाची राणी, कसला विचार करतेस? चांगली जिरली ना आता तुझी? तू अजूनही या मालतीला ओळखलं नाहीयेस. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःची थोडी जरी काळजी असेल ना तरी माझ्या घरातून आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यातून कायमची निघून जा. आणि तू जरी निघून गेली नाहीस ना तरी मी तुला घालवेलच. चला कामाला लागा. चला तुम्हा दोघांसाठी गरमागरम जेवण तयार आहे. पण तुम्हा दोघांनी एकमेकांना घास भरवायचे. ओके? अगं काय असू दे, हे पकडतो. हा इथे बस बस ना पटकन. चल सावकाश. हे घे. थँक्यू दादू. अरे तुम्ही दोघं बघत काय बसलाय? पटकन भरवा ना एकमेकांना. राणी तू आधी भरव. चल राणी तू लाजतीस का? अगं भरव ना पटकन दादूला. ते त्यांचं बघून घेतील, तुझं काय मध्येच. चल अगं चल काकी ऐक ना. राणी काय झालं? काय नाही. का आता नाही ओरडणार नर्स सारखं? नाही, तुम्ही जेवा. तुम्ही जेवा ना सर. राणी मदत करणार नाहीयेस का? नाही. पण प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम माझा नाही तुमचा आहे. तुम्ही सोडवा. सर मी हे तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी करते. तुम्हाला जर मी भरवत राहिले, तुमचं सगळं करत राहिले तर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणार नाही आणि मग बरं पण होणार नाही. प्लीज तुम्ही स्वतःच्या हाताने जेवा. मला जमत असतं तर मी का मदत मागितली असती? तुम्ही जर प्रयत्न केला तर न जमायला काय झालं? हो प्रयत्न तर करणारच आहे मी. दाखवा ना मग करू. सगळं करू शकतो मी. मला गरज नाहीये कोणाची. सावकाश. लाज नाही वाटत का तुला? कोण समजतेस तू स्वतःला? आता मी तरी काय करू?
डॉक्टर्स म्हणाले होते की त्यांना आता उलट उत्तर देतेस का तू? फार शहाणी समजतेस का? अगं त्याला त्रास होतोय आणि तू इथे मख्खासारखी बघत बसलीस त्याच्याकडे आणि मला अक्कल शिकवतेस. तुझी हिम्मत कशी होते ग? लायकी तरी आहे का तुझी? निम्मा अगं काय झालं? अरे हिम्मत बघ किती वाढली याची. त्याला खाता येत नाहीये, त्रास होतोय, तर त्याला मदत करायची सोडून महाराणीसारखी निवांत खात बसली ही. मी काय म्हणते मालती, अगं सणासुदीचं कशाला घरात वाद ना? अहो मला का सांगताय तुम्ही? हिला सांगा ना, हिला काय आहे का त्याचं? एक तर स्वतःची लायकी नाहीये आणि इंद्राला अक्कल शिकवत बसली. अगं पण मम्मा, दादूने आता स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे ना. म्हणजे त्याने जर हालचाल केली तर तो लवकर बरा होईल ना ग. काय चाललंय तुमचं? त्याला किती त्रास होतोय, दुखतंय, दिसत नाहीये का तुम्हाला? आत्ताच आलाय ना तो, करेल ना हळूहळू प्रयत्न. घाई काय तुम्हाला एवढी? ते काही नाही, आता मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. खरं तर ना मला हिची गरजच नाहीये. माझ्या लेकाची काळजी घ्यायला मी खमकी आहे. असो, तू काय बघत बसलीस? इकडे ये आणि पाणी दे त्याला प्यायला. ये. काय बरोबर आहे काय चूक काहीच कळत नाही. मला काही कळत नाही का? ती राणी ना हे सगळं मुद्दाम करत होती. मी तिला त्रास दिला ना म्हणून त्याचा सूड म्हणून इंद्राला त्रास देत होती. मी ना ह्या पोरीला चांगलीच ओळखून आहे. बरोबर तर दाखवते की मी ती साधी आहे, पण हातून इतकी पाताळ यंत्री बाह्य नाही. तुम्ही राणीशी पुन्हा वाद घातलात, तिचा अपमान केलात. तिने काय केलं हे तुमच्या कानावर आलं नाही का? मुद्दाम दुर्लक्ष करताय? नाही, तुम्हाला विचारतोय. तो केला अपमान, कारण माझ्या इंद्राला त्रास देत होती ती आणि त्याला त्रास झालेला मी खपवून घेणार नाही.